मला वाटतं आज पूर्ण महाराष्ट्रभर जे आहे ग्रामपंचायतीचा निकाल जो आहे तो या ठिकाणी आहे आपल्याला समोर जो आहे तो आलेला आहे आणि या ग्रामपंचायतीच्या निकालातून एक गोष्ट अगदी स्पष्टपणे या महाराष्ट्राच्या जनतेने जे आहे हे आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे की महायुती या महायुतीला भरभरून आशीर्वाद जो आहे हा महाराष्ट्राच्या जनतेने जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. म्हणूनच महायुतीला जो आहे मला वाटतं या ठिकाणी जे 2300 ग्रामपंचायतीच्या जागा ज्या ठिकाणी लढवल्या गेल्या त्या ठिकाणी महायुतीला 1300 पेक्षा जास्त आतापर्यंत त्या जागा त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि येणाऱ्या अजून काही वेळामध्ये जो आहे तो आकडा हा वाढत जाईल. मला वाटतं हे स्पष्ट संकेत जे आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने प्रत्येकाला जे आहे या ठिकाणी दिलेलं आहे की महाराष्ट्राला जे पाहिजे हे विकासाचं राजकारण या ठिकाणी पाहिजे आणि त्याच्यामुळेच या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा असतील, या तिघांच्याही नेतृत्वामध्ये जे आहे हे भरभरून यश जे आहे या ग्रामपंचायतीमध्ये जे आहे हे महायुतीला मिळालं आणि महायुतीच्या मला वाटतं निम्म देखील यश जे आहे महाविकास आघाडीला जे आहे ते या ठिकाणी मिळताना आपल्याला दिसत नाही. 3 पट जागा ज्या आहेत या महायुतीच्या या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आल्या. मला वाटतं ही जी आहे हा जो रिझल्ट जो आहे हा रिझल्ट जे गेले 1.5 वर्ष ज्यांनी टीका करण्यामध्ये जे आहे हा आपला 1.5 वर्ष व्यर्थ घालवला, जे सकाळी उठून प्रेस कॉन्फरन्स घेऊन लोकांचा वेळ व्यर्थ घालवतात आणि त्याचबरोबर तुमच्या पत्रकारांचा देखील, त्यांनाही मला वाटतं एक सडेतोड उत्तर जे आहे हे जनतेने जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. हे एवढं मोठं कौल जे आहे हे मला वाटतं येणाऱ्या लोकसभेसाठी आणि विधानसभेचं जे आहे हे मला वाटतं नांदी जी आहे ही या निकालातून जी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसते. या ठिकाणी हे तिन्ही पक्ष जे आहेत शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष या तिघांना देखील महाराष्ट्राच्या जनतेने 2019ला म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला 2019ला कौल दिला होता. तो कौल जो आहे हा स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या खुर्चीसाठी जो आहे हा कौल बाजूला ठेवून जे आहे एक अभद्र आघाडी जी आहे त्या ठिकाणी बनवली. आज पुन्हा जे आहे हे लोकांनी त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे की आज आमच्या बरोबर अजितदादा देखील त्या ठिकाणी या सरकारमध्ये सामील झालेले आहेत आणि एक स्पष्ट कौल जो आहे हा महाराष्ट्राच्या जनतेने जे आहे ते या लोकांना जे आहे रोज म्हणजे मला वाटतं रोज आज एक दिवसही गेला नसेल 1.5 वर्षामध्ये की या लोकांनी जे आहे ती टीका त्या ठिकाणी केली नाही. पण लोकांना टीकेचं टोमण्याचं राजकारण जे आहे ते त्या ठिकाणी आवडलेलं नाही. लोकांना विकासाचं राजकारण जे आहे ते या ठिकाणी हवं आहे. आज सरकार जे आहे गेल्या 1.25 वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये जे काम या ठिकाणी करते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, पाणी द्या ना पाणी, नेतृत्वाखाली त्याच्यावरती विश्वास जो आहे हा जनतेने या ठिकाणी दाखवलेला आहे. आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे आम्ही लोकांच्या घराघरापर्यंत घेऊन गेलो. म्हणून आम्हाला प्रत्येकाने जे आहे हे आपल्या घरामध्ये आणि आपल्या हृदयामध्ये जे आहे महायुतीला जे आहे हे या ठिकाणी बसवलेलं आहे आणि ज्यांना घरी बसायची सवय होती त्यांना घरी पण बसवण्याची व्यवस्था जी आहे ही या जनतेने या ठिकाणी आता करून ठेवलेली आहे. मला वाटतं लोकांना जे आहे हे विकासाचं राजकारण या ठिकाणी आवडतं. आपण काय करतोय गेल्या 1.25 वर्षामध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम असेल त्याच्यातून जे करोडो लोकांना आपण घरापर्यंत जाऊन जे आहे हे या ठिकाणी बेनिफिट देण्याचं काम जो आहे तो लाभ देण्याचं काम या ठिकाणी सरकारने केलं. त्याचबरोबर विविध योजना ज्या आहेत
या महिलांसाठी असतील बसमधून प्रवास जो आहे हा तोही 50% मोफत जो आहे हा प्रवास आपण त्या ठिकाणी दिला. त्याचबरोबर ज्येष्ठांना जो आहे तो त्या ठिकाणी मोफत प्रवास करण्याची मुभा जी आहे ती त्या ठिकाणी दिली. शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जे आहे ते 6,000 रुपये हे टाकण्याचे काम आणि त्याचबरोबर जसं 6,000 केंद्राचे येतात तसं 6,000 राज्यांनी देखील त्याच्यामध्ये टाकून 12,000 रुपये शेतकऱ्याला कसे मिळतील याची व्यवस्था त्या ठिकाणी केली. आज 1 रुपयामध्ये विमा दिला. त्याचबरोबर 12,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये टाकले. अगोदर फक्त आश्वासनं दिली गेली. तर हे विकासाचं राजकारण जे आहे हे लोकांना या ठिकाणी आवडतंय ना की रोज उठल्यावरती जे आहे ते ह्याच्यावरती टीका करा, त्याच्यावर टीका करा, त्याच्यावर टीका करा आणि लोकांना शिव्याशाप द्या. हे लोकांना आवडलेलं नाही. मला वाटतं ह्याच्यातून जो बोध जो आहे तो विरोधकांना घ्यायचा आहे तो बोध त्यांनी त्या ठिकाणी घेतला पाहिजे आणि कुठेतरी आपली संघटना जी आहे आज जे कुठला घडतो उभाटा अगोदर 4 नंबरवर तरी होता, आता 6 नंबरच्या पलीकडे गेलेला आहे. मला वाटतं अशी परिस्थिती झालेली आहे. म्हणजे अपक्ष पुढे आहे, अपक्ष पुढे आहे आणि हा उभाटा गट जो आहे तो 6व्या नंबरपेक्षा मागे गेलेली आहे. तर मला वाटतं आपण जो आहे तो आपल्या संघटना बांधणी आपल्याकडून लोक जी आहेत ती या ठिकाणी का सोडून चाललेले आहेत. आज या ठिकाणी सगळेच जे आहे आपण एकत्रच काम करत होतो पण आज ते तुमच्या बरोबर नाही आहेत. आज मीना कांबळी मॅडम या ठिकाणी आहेत. एवढ्या सिनियर फाउंडर मेंबर आपण बोलू शकतो. तर याचं कुठेतरी आत्मपरीक्षण करा. हे आम्ही तुम्हाला सांगतो, आत्मपरीक्षण करा कुठेतरी. आपली संघटना का कमकुवत होते, आपल्यापासून लोक का दुरावत आहेत. तर आतापर्यंतच्या याच्या अगोदर जेव्हा आमच्याकडे चिन्ह नव्हतं तेव्हा देखील आम्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये यश संपादित त्या ठिकाणी केलं आणि आम्ही सगळे ग्रामपंचायतीचे सदस्य जे आहेत ते मुंबईमध्ये आले होते या ठिकाणी. पण आता आज जे आहे आज ही पण ग्रामपंचायती निवडणूक जी आहे ती चिन्हावरती झाली नाही पण त्या ठिकाणी जे आहे हे आपल्याला आपल्या माध्यमाने जे आहे ते आकडे आम्हाला त्या ठिकाणी दाखवले. आणि जसं सावंत साहेब या ठिकाणी म्हणाले की आम्ही काय आमच्या मनाचे आकडे त्या ठिकाणी सांगितले नाही. हे तुम्ही जे टीव्हीवरती दाखवताय सकाळपासून हे आकडे आम्ही त्या ठिकाणी सांगितले. आणि आज तर धनुष्यबाण देखील आहे आणि शिवसेना नाव देखील आहे. आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये लोकसभेमध्ये माननीय आपल्या या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये 45 पेक्षा जास्त जागा ज्या आहेत या महायुतीच्या निवडून येतील. आज त्याची सुरुवात जी आहे त्या सुरुवात या ग्रामपंचायतीच्या निकालापासून झालेली आहे. तर मला वाटतं महायुतीचं हे मोठं यश आहे. आणि या ग्रामपंचायतीमध्ये लोकांपर्यंत जे आम्ही घेऊन गेलो, लोकांपर्यंत जे विकासात्मक राजकारण आम्ही घेऊन गेलो. नेहमी मला वाटतं शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, हे कोणी जे आहे हे टीका कितीही समोरच्यांनी केली पण त्याच्यावरती पलटून टीका जी आहे ती करण्याचं काम आम्ही केलं नाही. आम्ही फक्त आणि फक्त जे आहे हे सरकारच्या माध्यमाने लोकांपर्यंत काम कसं पोहोचेल, सरकार चांगलं काम कसं करेल याच्यावरती आमचे मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री आणि आमचे सगळे मंत्री मंडळ जे आहे हे या ठिकाणी काम करत होते. आणि म्हणूनच जे आहे ते लोकांनी जे आहे ते आज महायुतीला पूर्णपणे स्पष्ट बहुमत जे आहे त्या महाराष्ट्रामध्ये दिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये लोकसभा निवडणुका असतील किंवा विधानसभेच्या निवडणुका असतील आज त्याच्यामध्ये देखील भरघोस यश जे आहे हे महायुतीला जे आहे ते त्या ठिकाणी मिळेल. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे की सर्वाधिक जे निकाल आहे त्यांच्या बाजूने लागलेला आहे. 721 काँग्रेसला मिळाले आणि मविया 1352. तुम्ही लावणार आहे का तुमच्या टीव्हीवरती तो आकडा? त्यांनी सांगितलं तुम्ही लावणार आहे का? तुम्हाला भरोसा आहे का त्याचा? त्यांनी प्रतिक्रिया दिली त्यावर मी म्हणतोय की बाबा तुम्हाला तरी भरोसा आहे का? आज तुमचं पण नेटवर्क आहे, आमचं पण नेटवर्क आहे. आमचे कार्यकर्ते जे आहे ते ग्रासरूट वरती त्या ठिकाणी कामं करतात. आणि मला वाटतं आम्ही तुम्हाला सांगायच्या अगोदर हे आकडे जे आहे हे सगळ्या तुम्हीच जे आहे हे सकाळपासून हे आकडे त्या ठिकाणी दाखवत आहेत. आणि मला वाटतं आता ज्याला काहीच बोलायसारखं नाही राहिलं, आज तुम्हाला लोकांनी नाकारलेलं आहे. हे आता त्याचं आत्मपरीक्षण त्या ठिकाणी करा आणि पुढच्या निवडणुका ज्या आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी जवळ कसे याल याच्यासाठी त्या ठिकाणी काम करा. निवडणुका झाल्या त्या चिन्हाशिवाय झाल्या, जर हिंमत असेल तर बाकी रखडल्या निवडणुका घ्या. आणि आम्ही तेच सांगतोय आता सगळ्यांनीच अपील करा की निवडणुका घ्या करून निवडणुकीला सामोरे जा. जे बोलत होते की निवडणुका घ्या निवडणुका घ्या, आता तयार आहात का ते निवडणुका घेण्यासाठी? तेही तुम्ही त्यांना विचारा. आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत, कधीही निवडणुका घ्या. आज जनतेने जे त्या ठिकाणी स्पष्ट बहुमत जे आहे हे महायुतीला त्या ठिकाणी दिले. ज्या कार्यकर्त्याच्या विजयाचं श्रेय तुम्ही घेताय त्या कार्यकर्त्याला सत्ता आल्यापासून
थेट निधी दिला जात नाही. मंत्रालयात आणि कार्यकर्त्यांच्या त्याच्याशिवाय कसं काय आलं असतं, आज यश कसं मिळालं असतं? केराची टोपली दाखवली जाते. आमदारांच्याच लेटरला महत्व दिलं आज- जातं. ज्या ठिकाणी भाजपचा आमदार आहे त्या ठिकाणी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यावर अन्याय केला जातो. याकडे कसं पाहतात? अरे आता हे नवीन तुम्ही चालू करताय काहीतरी. आज या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये कानाकोपऱ्यामध्ये निधी देण्याचं काम आणि त्या निधीच्या माध्यमाने जे आहे हे लोकांपर्यंत लोकांची कामं गावातली कशी होतील याच्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला मजबूत करण्याचं काम, त्या ठिकाणी त्याला ताकद देण्याचं काम जे आहे हे सरकारच्या माध्यमाने त्या ठिकाणी होत आहे. आणि त्या ठिकाणी जे आहे त्यांच्या माध्यमाने जे आहे त्यांच्या गावाची कामं त्या ठिकाणी होत आहेत. म्हणून तर लोकांनी एवढं भरभरून मतदान केलं. नाहीतर लोकांनी मतदान केलं असतं का? भोगावले सांगा. नाहीतर लोकांनी जे आहे ते मतदान कसं केलं असतं जर सरकार काम करत नसती, त्या ठिकाणी जर सरकारची कामं लोकांपर्यंत पोहोचत नसती. अगोदरचे लोक 2.5 वर्ष जे आहे 2.5 वर्ष घरात बसून कारभार आखला. एकही दिवस म्हणजे 2.5 दिवस मंत्रालयात काय केले असतील मला वाटतं. ते मी नाही बोलत आहे, ते रेकॉर्डवरती आहे. तर आणि हे सरकार जे आहे हे सरकार लोकांच्या घरापर्यंत पोहोचतंय. घरात बसून कारभार होत नाही. नाना पटोलेंनी असं म्हटलं विधानसभा आणि लोकसभेची गांधी बोलू शकतो का आपण? आम्ही तेच सांगितलं तुम्हाला. त्याची सुरुवात जी आहे ती आज या ग्रामपंचायतीच्या निकालाने जी आहे ही लोकसभा आणि येणारी विधानसभा जी आहे त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीचेच उमेदवार जे आहेत ते त्या ठिकाणी निवडून येतील आणि पुन्हा एकदा सत्ता जी आहे ती या देशावरती असेल माननीय नरेंद्र मोदीजी साहेबांच्या नेतृत्वाखाली स्थापित होईल. आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार जे आहे त्या ठिकाणी छगन भुजबळांनी 2 आरोप केलेले. आंदोलनादरम्यान जो हिंसाचार जो तो पूर्वनियोजित होतो आणि दुसरं कोट्यातून आरक्षण जर का दिलं तर कोणालाच आरक्षण मिळणार नाही असं भुजबळ म्हणते. ओबीसीचं आरक्षण संपवलं तर सरकार थेट भुजबळ बोलू. मला असं वाटतं की याच्यावरची भूमिका मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी अनेक वेळा स्पष्ट केलेली आहे की कोणाचंही काढून कोणाचंही हिरावून कोणालाही आरक्षण दिलं जाणार नाही. आणि पूर्वी प्रमाणपत्र देण्याची जी प्रोसिजर आहे त्याच्यासाठी निजामकालीन नोंद लागते हे स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठच्याही समाजाचं कुठच्याही दिलेल्या घटकाचं आरक्षण काढून न घेता हे आरक्षण मराठा समाजाला मिळणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की ते टिकणार असणार आहे. त्याच्यामुळे भुजबळ साहेबांनी जी काय पत्रकार परिषद घेतली कोणीच बघितली नाही. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. स्वतः मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी चर्चा करतील आणि याच्यातनं नक्की मार्ग निघेल. परंतु मराठा समाजाला टिकणारं आरक्षण शिंदे सरकार देऊन टाकतं. पूर्वनियोजित होता म्हटलं तर तथ्यवाट आहे का? सरकारला काय तथ्य आहे? तर या संदर्भात भुजबळ साहेबांशी चर्चा करणं आवश्यक आहे. भुजबळ साहेब हे आमच्या युतीमध्ये सिनियर लीडर आहेत. तर त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा करतात पुढे जातील. शिंदे समितीच्या कक्षा रुंदावण्याचा निर्णय घेतलेला आहे का? काही त्यांच्या अधिकार क्षेत्रात वाढ केली जाणार आहे? शिंदे समितीच्या कक्षा रुंदावल्यात म्हणजे महाराष्ट्रामध्ये जिथं निजामकालीन पूर्वी नव्हती ही शोधून काढण्याची जी मागणी होती त्याच्यासाठी त्या कक्षा रुंदावलेल्या आहेत. मला असं वाटतं की याच्यातनं कोणाचंही हिरावून घेण्याचा उद्देश कोणाचाही नाहीये. आणि म्हणून भुजबळ साहेबांशी स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चर्चा करतील, त्यांच्याशी संवाद साधतील. आणि मगाशी एक जो प्रश्न विचारला त्याचं माझ्या मनातलं एक उत्तर देतो. नाना पटोले असं म्हणाले की निकाल लागला. ऑलरेडी निकाल लागला त्यानं त्यांचा. त्याच्यामुळे नाना पटोले खरं बोलले आणि त्यांची निकाल लागायची सुरुवात भंडाऱ्यातनं झाली. भंडाऱ्यामध्ये नाना पटोले साहेब जे सांगतायत की निशाणीवर जाऊन आम्ही निवडणुका लढवल्या पाहिजे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये स्वतःच्या जिल्ह्यामध्ये किती काँग्रेसच्या जागा निवडून आल्या हे खरं तुमच्या समोर त्यांनी सांगितलं पाहिजे होतं. आणि यादव साहेब तो आक्षेप आमच्यावरचा नाहीये. तो सगळा आक्षेप मीडियावरचा आहे. तुम्ही जे आकडे दाखवताय ते खोटे आहेत असं ते म्हणतात. आमचे आकडे खोटे असं ते म्हणत नाही. आणि म्हणून मला आता दीपक केसरकर साहेबांना विनंती करायची त्यांनी मत मांडावं. चला आता तासभर झाला सीमा महायुतीला 1200 पेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत आणि तिथं 450च्या आसपास या आघाडीला मिळालेल्या महायुतीला 1200 पेक्षा जास्त ज्या ऑफिशियल 1300च्या आसपास मिळालेल्या आहेत
त्याच्यामुळे क्लिअर कट मॅन्डेट आहे. त्याच्यामध्ये काही चर्चा करण्याची आवश्यकता नाही. ग्रामपंचायतीच्या पातळीवर अनेक वेळेला एकत्र निवडणुका लढवल्या जातात, गाव पॅनल म्हणून लढवल्या जातात, परंतु 80-90% मतं ही सेना, बीजेपी आणि राष्ट्रवादी यांनाच मिळालेली आहे. आणि त्याच्यामुळे आपण जर ही पर्सेंटेज काढलं तर आपल्याला नेमकं लक्षात येईल की येणाऱ्या निवडणुकांमध्ये, मग त्या लोकसभा असतील आणि विधानसभा असतील, लोकसभा अगोदर येईल, त्याच्यामुळे जवळजवळ 70% जास्त मतं ही एकाच बाजूने आपल्याला दिसतील. याचं हे चित्र आहे. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात आणि विशेषतः लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात लोक कोणाच्या बाजूने आहेत हे आता निर्विवादपणे सिद्ध झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे खरं तर ज्याप्रमाणे आमच्या खासदार साहेबांनी सांगितलं, श्रीकांतजींनी, की ज्या वेळेला सत्कार होतील त्यावेळेला तुम्हाला कळेल की किती सरपंच, किती उपसरपंच हे आमच्या दोघांच्या, तिघांच्या ज्याला सत्कार होतील त्याला किती उपयोग लागेल आपण प्रत्यक्ष मोजून बघू शकता. कारण नेहमीच हे बोललं जातं विरोधी पक्षाकडून, पण त्याचं खरं उत्तर हे ज्याला सरपंचाचे सत्कार होतील त्याला त्यांच्यासमोर येतील. मला वाटतं हिंदी में मैं आपको बोलना चाहूंगा कि एक तरफा इलेक्शन हो गया है. अगर वोटिंग का परसेंटेज आप देखेंगे तो 70%, क्योंकि कहीं कहीं पे ऐसे भी हुआ था कि बीजेपी और सेना अलग अलग भी लड़े हुए थे उस ग्राम पंचायत में. उसकी भी अगर आप टोटल करेंगे तो अराउंड 60 to 70% वोट्स ये बीजेपी, सेना और एनसीपी इनके पास है. तो इसका क्लियर कट मैंडेट महाराष्ट्र में है कि लोकसभा में हम क्लियर कट जीत रहे हैं. और जो सीएम साहब ने बोला है, जो डीसीएम साहब ने बोला है कि हमारी इस वक्त की संख्या 45 को क्रॉस कर जाएगी, मतलब 45 सीट्स को क्रॉस कर जाएगी. और इसका एक ट्रेलर आज के इलेक्शन में लोगों ने देखा हुआ है. सर थँक्यू. महायुतीला सगळ्यात जास्त जागा मिळालेल्या आहेत, मात्र शिंदे गट 30व्या क्रमांकावर आहे आणि अजित पवार गट भाजप नंबर. बघा, या सगळ्या निवडणुका ज्या झाल्या त्या आवाज जात असेल तर तुमचा बुक सगळं कॅप्चर करतो. सर तो मंत्रालयातला होता. मला वाटतं या सगळ्या ग्रामीण भागामध्ये निवडणुका झाल्या ग्रामपंचायतीच्या, आणि ग्रामीण भागामध्ये मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये यश जे आहे हे शिवसेनेला, याच्या अगोदर एवढं मोठं यश कधी मिळालं नव्हतं. आज एवढं मोठं यश जे आहे ते शिवसेनेला ग्रामीण भागामध्ये मिळालं. ग्रामीण भागामध्ये जे आहे हे आम्ही पोहोचू शकलो, त्या ठिकाणी गावागावामध्ये पोहोचू शकलो. ह्याच्यामुळे जे आहे ते त्या ठिकाणी महायुतीमध्ये सगळ्यात जास्त जर आपण पाहिलं असेल की आमदार जे आहेत हे अजितदादा गटाचे त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त आमदार त्यांचे होते. त्या ठिकाणी त्यांचं वर्चस्व त्यांनी प्रस्थापित ठेवलेलं. पण त्याचबरोबर शिवसेना देखील त्या ठिकाणी वाढली आणि शिवसेनेचे सरपंच देखील त्या ठिकाणी निवडून आली. ही पण खूप मोठी गोष्ट आहे त्या ठिकाणी. म्हणून महायुती म्हणून जर आपण पाहिलं की महायुतीमध्ये सगळ्यात 1, 2 आणि 3 अशा तिन्ही क्रमांकामध्ये, आणि हे 6च्या अगोदर तर 3 मध्ये पण नव्हते येत कोण. तर अशा परिस्थितीमध्ये जे आहे महायुतीला हे पूर्णपणे बहुमत मिळण्याचं काम जे आहे, देण्याचं काम जे आहे ते लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे, मतदारांनी या ठिकाणी केलेलं आहे. मी मतदारांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि अजितदादांच्या सगळ्या आमदारांचं, अजितदादांचंही खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो त्या ठिकाणी की त्यांनी त्यांची ती ताकद जी त्या ठिकाणी आहे ती त्या ठिकाणी त्याचं वर्चस्व जे आहे त्या ठिकाणी प्रस्थापित ठेवलेलं आहे त्या ठिकाणी. आणि त्याच्यामध्ये देखील शिवसेनेचे जास्तीत जास्त सरपंच जे आहेत ते त्या ठिकाणी निवडून आले. आज त्या ठिकाणी भरतशेठ गोगावले देखील आहेत. त्यांच्याही पूर्ण मतदारसंघामध्ये जे आहेत ते 210 पैकी 75 फक्त शिवसेना. हे पूर्ण क्लिअर मॅन्डेट जे आहे ते लोकांनी या ठिकाणी सगळीकडे, कोकणात असेल त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल, सगळीकडे जे आहे ते शिवसेनेला असेल, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी आणि एनसीपी म्हणजे अजितदादा गट त्यांना दिलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.